नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने आपल्या सर्वांच्या सर्व जागा जिंकल्यानंतर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषचं वातावरण राज्यभरात बघायला मिळत आहे. तर नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 1-2 नाही तर तब्बल 10 ते 12 आमदारांची मते फुटल्याचे भीषण पराक्रम महायुतीने करून दाखवले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मॅजिक पर्यटनची यशस्वी हॅट्रिक पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेल्या उत्साह, जोश आणि चैतन्याचं वातावरण कायम ठेवण्यासाठी आता लवकरात लवकर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीचं वेग आला आहे. तब्बल 4 वर्षांनंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची विधान भवनामध्ये झालेल्या एंट्रीनंतर कॅबिनेटपदी स्थान देत मराठवाड्यातील सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना ताकद देण्याची रणनीती भाजप आखणार आहे. तर 21 जुलैला पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांनी पार पडणार आहे. तर त्यापूर्वीच म्हणजे याच आठवड्यात राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता सूत्रांनी सांगितली आहे. तर मित्रांनो, भाजपाकडून माजी मंत्री पंकजा मुंडे, संजय कुटे आणि माजी राज्यमंत्री परिणय फुके, भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांची नाव जवळपास नक्कीच मानली जाते. तर शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत शेटे गोंगावले यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. तर विधानसभेच्या अधिवेशन सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. तर या भेटीत विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा यासोबतच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही एकनाथ शिंदे यांनी विनंती केल्याची माहिती समोर आली होती. तर एकनाथ शिंदे यांच्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 दिवसापूर्वीच अजित पवार यांनीही दिल्ली गाठत अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या वर्षापासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा अशी आग्रही भूमिका शिवसेना आणि अजित पवार गटाकडून केल्याचं समजलं जात आहे. तर शिंदे यांच्याकडून इच्छुकाची मोठी गर्दी आहे. तर यातच आता अजित पवार गटासोबत आला नसता तर आतापर्यंत आपल्या मंत्रिपद मिळाला असता, असं या पक्षातील काही आमदारांचं म्हणणं आहे. तर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना फायदा न झाल्याने शिंदे गटातील नाराजगी वाढत आहे, असं देखील लोकांना सांगितलं आहे. तर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विस्तार होणे आवश्यक आहे, असं काही भाजप नेत्यांचं मत आहे. तर विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी राज्यातील भाजपाच्या कोअर कमिटीने मंत्रिमंडळ विस्तारासाठी पक्ष नेतृत्वाखाली आधीच परवानगी मागितली होती. तर सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री आहेत. त्यात भाजपाने 10, शिंदेच्या शिवसेनेचे 10 आणि अजित पवार गटाचे 9 मंत्री आहेत. तर नियमानुसार मंत्रिमंडळाचे सदस्य संख्या 43 होऊ शकते. याचा अर्थ असा आहे की 14 जणांना मंत्रिपद दिले जाऊ शकतात. सत्ता होत असतानाच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची घोषणा झाली तर ही 12ही आमदार विधान परिषदेत आणि त्यांची ताकद दाखवू शकतात, असं महायुतीकडून व्यक्त केलं जात आहे. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.